चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस हा पोटभर होणार की घोटभर. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आपण सर्व आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की ऑगस्ट महिन्यात आता संपूर्ण राज्यात पाऊस हा पोटभर पडणार की मग घोटभर. चला तर मग आपल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर की ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस हा पोटभर पडणार की मग घोटभर. सध्याच्या कंडिशनला ती सद्यस्थिती आहे संपूर्ण राज्याची ती कशी आहे ते प्रथम बघूया. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर राज्यामध्ये जो सरासरी पाऊस कोसळला आहे तो या ठिकाणी जवळपास 95 ते 96% आसपास आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बघितलं तर या ठिकाणी परिस्थिती फार बिकट दिसत नाही, पण हे असणारं संपूर्ण चित्र नाही. जर आपण विभागवार या ठिकाणी विचार केला तर कोकण विभागामध्ये पाऊस 100% वर आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर इथं सुद्धा पाऊस हा 110% वर आहे. परंतु खरी अडचण, खरा प्रॉब्लेम कुठे आहे मित्रांनो, तर तो नेहमीप्रमाणे आपल्या मराठवाड्यात आहे. होय मित्रांनो, आजही मराठवाडा तहानलेला आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीच्या तब्बल 31 ते 32% पाऊस कमी आहे आणि फक्त 68 ते 69% पाऊस हा बरसलाय. त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये पाऊस जो आहे तो जवळपास 20 ते 21% कमी आहे. म्हणजे विदर्भामध्ये पाऊस हा 79 ते 80% बरसला आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ आणि त्याचबरोबर खानदेश हा तहानलेला आहे. आणखीन सुद्धा या 3 विभागाची असणारी तहान भागलेली नाही आणि त्यातही फार दयनीय अवस्था ही मराठवाड्याची आणि त्यासोबतच पश्चिम विदर्भ व खानदेशातील काही भागाची आहे. हवालदिल झालेला सामान्य शेतकरी मित्र मग विचारायला लागलाय की जून गेला, जुलै गेला, आमची तहान काही भागली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एवढंच सांगा की ऑगस्ट महिन्यात आमच्या समोर काय वाढले. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला पाऊस हा पोटभर मिळणार की तो जेमतेम मिळणार का फक्त घोटभर मिळणार की ज्याच्यामध्ये पिकंही वाचणार नाहीत आणि आम्हाला पाणीही उपलब्ध होणार नाही. तर मित्रांनो, एक थोडीशी दिलासादायक वार्ता या ठिकाणी आहे की ऑगस्ट महिन्यात पाऊस हा या ठिकाणी व्यवस्थित असणार आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की बाबा तो पाऊस पोटभर आहे का मग तो पाऊस जेमतेम आहे. पाऊस अजिबात घोटभर नाही. मग इथं प्रश्न उद्भवतो की अल निनोचं सावट संपले का? तर लक्षात घ्या मित्रांनो, अल निनोचं सावट हे 100% या ठिकाणी संपलेलं नाहीये. या उलट अल निनोचं सावट हे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात थोडंसं तीव्र होताना दिसणार आहे. मग सर असं होणार असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं ठाम म्हणत आहात की या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पोटभर ते जेमतेमच्या आसपास 100% पडणार आहे. तर तुम्हाला या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा विशाखापट्टणम पाशी त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतात त्या परिस्थितीचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या महाराष्ट्रावरती होतो. तहानलेल्या मराठवाड्याला, तहानलेल्या पश्चिम महाराष्ट्राला, तहानलेल्या पश्चिम विदर्भाला आणि खानदेशाला की जिथं आत्तापर्यंत व्यवस्थित पाऊस हा कोसळला नाही तिथं पाऊस मात्र धो-धो बरसायला लागतो. हा मागच्या 10 ते 12 वर्षाचा पॅटर्न आहे जो की सक्सेसफुली या ठिकाणी होत आहे. जर या ठिकाणी आपण बघितलं की अल निनो
असेल तरी देखील आय-ओ-डी मात्र या ठिकाणी जो आहे तो न्यूट्रलकडून पॉझिटिव्हकडे जात आहे. म्हणजे या ठिकाणी तटस्थ अवस्थेतून सकारात्मक अवस्थेकडे जात आहे, म्हणजे धन अवस्थेकडे जात आहे. जसा अल निनो आपला प्रकोप दाखवलाय तसा आय-ओ-डी आता सकारात्मक दिशेनं जात आहे. त्यामुळं काय होणार आहे की आय-ओ-डी हिंद महासागरामध्ये जे एक वातावरण निर्माण करणारे त्या वातावरणाचा जबरदस्त फायदा आपल्या सर्वांना ऑगस्ट महिन्यात मिळताना दिसणार आहे. खास करून आपण जर बघितलं तर हा जो परिणाम आहे, हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट आपल्याला जो आहे तर हा इफेक्ट 15 ऑगस्ट नंतर प्रभावी ठरताना दिसेल. लक्षात घ्या 15 ऑगस्ट नंतर ज्या वादळी प्रणाली विशाखापट्टणममध्ये निर्माण होतील, या वादळी प्रणाली संपूर्ण राज्याला जबरदस्त पाऊस देणार आहेत. आणि खास करून ज्या मराठवाड्यात आपल्या पाऊस पडलेला नाही, ज्या आपल्या विदर्भाच्या पट्ट्यात पाऊस पडलेला नाही, म्हणजे असं समजून घ्या की जिथं सध्या पाऊस काळ कमी आहे, सरासरीपेक्षा फार कमी पाऊस पडला आहे, त्या सर्व भागात, त्या सर्व जिल्ह्यात, त्या सर्व तालुक्यात, त्या सर्व गावात, खेड्यात हा या ठिकाणी पाऊस बरसणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय की सर पाऊस पिकं काढण्या इथपर्यंत आहे का? मग हा पाऊस बोरवेलला, विहिरींना, तळ्यांना, धरणांना पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी सक्षम असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, एवढं खरं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस हा कमी असणार आहे, याबद्दल साशंकता नाही. परंतु पाऊस एवढा पडणार आहे की ज्यामुळं तळे, धरणं जे आहे ते 100% जवळपास आपल्याला भरताना दिसतील. राहिला प्रश्न विहीर, बोरवेल यांचा, तर मागच्या वर्षी इतकं तर पाणी येणार नाही. पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला फार मोठ्या दुष्काळाचा सामना सुद्धा करावा लागणार नाही. जी परिस्थिती आज भीषण दिसत आहे, जी अडचण सध्या दिसत आहे, ती अडचण दूर होणार आहे. आणि खास करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर 15 ऑगस्टच्या पुढे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस हा धो-धो कोसळताना दिसणार आहे. म्हणून मी असं म्हणेल की 1 ते 15 ऑगस्टपर्यंत पाऊस जो आहे, तर तो पाऊस जेमतेम असेल. परंतु 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत जो पाऊस कोसळणार, तो पाऊस मात्र या ठिकाणी पोटभर असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर ऑगस्ट महिना सामान्यतः आपल्या सर्व कास्तकार बांधवांसाठी उत्तम जाणार आहे. त्यामुळं माझ्या मतानं थोडी चिंता या ठिकाणी सोडायला हवी. जी काय आहे ती कामं आपण करतच आहात, पण ती कामं निराशेने न करता थोडी उत्साहानं करा. कारण या असणाऱ्या अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस एखाद्या मृगाला तहान लागते, परंतु त्याला पाणी मिळत नाही आणि त्याला जर 4 थेंब पाणी जरी मिळालं तर त्या अमृतासमान असते. त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला अमृततुल्य हा पाऊस मिळणार आहे. आणि ऑगस्ट महिना आपल्याला ओव्हरऑल विचार केला तर जवळपास पोटभर पाऊस देणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात थोडा पाऊस कमी आहे. याचा अर्थ पाऊस पडणार नाही अशातला भाग नाही. 5 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात पाऊस बरसणार आहे. त्याची तीव्रता कमी अधिक असू शकते, परंतु हा पाऊस जो आहे तो 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी पिकअप पकडणार आहे. लक्षात घ्या, इंडियन ओशन डायपोल ही आपली अडचण दूर करणार आहे. आणि त्यानंतर अल निनो जो तीव्र होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात अडचण दिसेल. पण तेव्हा आपला पाऊस काळ हा होऊन गेलेला असेल आणि मग जेव्हा आपण पुढच्या वर्षी 2027 कडे जाऊ तेव्हा अल निनोचा प्रकोप हा बऱ्यापैकी कमी झालेला असेल. तर या पद्धतीने विचार केला तर सध्याची ही दिलासादायक वार्ता व काही प्रमाणात आनंदाची वार्ता म्हणायला हरकत नाही की आपल्या सर्वांना ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेनंतर पोटभर पाऊस हा मिळणार आहे. आणि हा जो पाऊस आहे तहानलेला जो भाग आहे सध्या त्या सर्व भागात कोसळणार आहे. आता अशा परिस्थितीमध्ये मग जो सामान्य शेतकरी मित्र आहे तो म्हणतो की सर तुम्ही फार दिलासादायक या ठिकाणी वार्ता आम्हाला दिली, पण वारंवार अशा पद्धतीची दिलासादायक वार्ता आम्हाला या ठिकाणी हवी आहे. तर यासाठी तुम्ही काय मदत करू शकतात का? होय मित्रांनो, यासाठी तुमच्यासाठी मी काय करत राहील की अशाच पद्धतीच्या ज्या ॲक्युरेट, अपडेटेड व आपल्याला दिलासा देणाऱ्या वार्ता आहेत त्या सर्व या ठिकाणी घेऊन येत राहील. पावसाबद्दल ॲक्युरेट अपडेट मी तुम्हाला देत राहील, पण त्यासाठी तुम्हाला पण थोडीशी मेहनत करायची, कष्ट घ्यायचे तर की फक्त एवढं काम करायचं की शेती मित्रवर येणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहत राहायचे आहेत. आता यासाठी काय करायचे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायचे. जर तुम्ही त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं
तर याच्यामुळं जेव्हा व्हिडिओ या ठिकाणी येईल तो व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहावयास मिळत राहील. तर यामुळं अपडेटेड माहिती मिळेल व तुम्हाला दिलासा हा मिळत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलं तर कुठंतरी आम्हाला वाटेल की आम्ही जी मेहनत करत आहोत ती मेहनत ही या ठिकाणी यशस्वीतेच्या दिशेनं आगेकूच करत आहे आणि त्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन हे मिळत राहते. म्हणून आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. त्याबरोबरच मित्रांनो, जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब तर केले पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, ही अत्यंत महत्त्वाची दिलासादायक वार्ता सामान्य जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून हा व्हिडिओ त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत शेअर करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा ही दिलासादायक वार्ता या ठिकाणी समजून जाईल व त्या ठिकाणी त्यांना एक दिलासा मिळून जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट घेतली की 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात पोटभर पाऊस आहे. अशीच महत्त्वाची माहिती मी शेती मित्रच्या माध्यमातून वेळोवेळी घेऊन येत राहील. तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा व्यक्त करतो मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.